विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक या नागपूर शहरामध्ये धरमपेठ बुद्धविहार या ठिकाणी तुळसाई थूल यांच्या 85व्या जन्मदिनाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। धरमपेठ बुद्धविहारामध्ये भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचं कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। निमित्त आहे आईंचा 85वा जन्मदिन आपण संपन्न करत आहोत। आरोग्य परमा लाभा असं भगवंतांनी म्हटलं आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये आरोग्यता प्राप्त होणं अत्यंत महत्त्वपूर्ण असं अंग आहे। बुद्ध तत्वज्ञानाच्या सिद्धांताला अनुसरून मानवी जीवन तर नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे। जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारा आहे, परंतु आरोग्य मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आईला 85 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे। मनुष्याला आरोग्य का लाभतं, काय केल्यामुळे लाभतं, कशा प्रकारचं लाभतं या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये देशना देणारच आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आज 25 डिसेंबर, आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। काय झालं होतं आज? अच्छा, आणखी मनुस्मृतीचं दहन बाबासाहेबांनी केलं। एक ऐतिहासिक ख्रिसमस डे, 2 आणखी तर आजच्या दिवशी आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे घटना घडलेली आहे। जर आपण पुणेला म्हणजे पुण्या शहरामध्ये जर कधी गेला आहात तर पुण्यापासून काही अंतरावर देहू रोड नावाचं एक गाव आहे। पण कुणी गेलात तिथे? कधी नाही गेलात? जर गेलात समजून घ्या तर नक्कीच आपण तिथे जावं। आजच्या दिनी म्हणजे 25 डिसेंबर 1954 साली बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतःच्या हस्ते आजच्या दिनी त्या ठिकाणी सुंदर अशा एका बुद्ध रूपाची प्रतिस्थापना म्हणजे केलेली आहे। त्या काळामध्ये 54 मध्ये एक चोखामेळा मंदिर म्हणून आपल्या बांधवांनी निर्माण केलं होतं आणि त्या मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी बाबासाहेबांना बोलवण्यात आलं। तर बाबासाहेब असं म्हणाले की आता तुम्ही मंदिर निर्माण केलं आहे
तर मग मंदिर निर्माण केलं तर या मंदिरात तुम्ही काय ठेवणार आहात? कारण पूर्वीचे देव कोणते होते? मरीमाय असेल किंवा खंडोबा असेल, जे जे काय असेल ते. तर तशा पद्धतीने मग तुम्ही नेमकं काय ठेवणार आहात इथे? तर ते लोक असं म्हणाले की आम्ही चोखामेळाची भक्ती करतो आणि मग चोखामेळाचं एखादी मूर्ती आम्ही इथे ठेवणार आहोत. तर तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की माझ्याकडे एक सुंदर असं बुद्धांचं रूप आहे. बाबासाहेब जेव्हा रंगूनच्या परिषदेला ब्रह्मदेशामध्ये त्या परिषदेसाठी गेले होते, तर तेव्हा एक सुंदर असं बुद्धांचं रूप बाबासाहेबांना दिलं होतं. तर बाबासाहेब त्यांना म्हणाले की माझ्याकडे एक बुद्धाचं सुंदर असं रूप आहे, जर तुमची इच्छा असेल तर या विहारामध्ये, या मंदिरामध्ये आपण ते प्रतिष्ठापित करू. आणि बाबासाहेबांच्या समवेत माईसाहेब आणि सहकारी यांच्या समवेत बाबासाहेबांनी आज बघा या 25 डिसेंबर 1954 बाबासाहेबांनी देहू रोड या ठिकाणी बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की हा एक ऐतिहासिक दिवस आहे, कारण गेल्या 1200 वर्षापासून म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये पूर्णतः बौद्ध धर्म नष्ट झाला होता आणि एक ऐतिहासिक क्षण तुम्ही अनुभव करत आहात आणि या ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही साक्षीदार होत आहात. अनेक वर्षानंतर या भारतवर्षामध्ये आज आपण बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापना करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये मात्र हजारो विहारामध्ये, हजारो मंदिरामध्ये किंवा घरोघर बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापना होईल, असं बघा त्या काळामध्ये बाबासाहेबांनी भाकीत केलं होतं. आणि आज आपण बघतो की घराघरामध्ये बुद्धांचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दिवस आहे. दुसरी गोष्ट, मनुस्मृतीचं दहन सुद्धा बाबासाहेबांनी केलं महाड या ठिकाणी. कारण ज्या चतुर्वर्ण व्यवस्थेच्या द्वारा मनुस्मृती निर्माण केल्या गेले होते, त्या मनुस्मृतीचं दहन सुद्धा बाबासाहेबांनी आजच्या 25 डिसेंबर 1927 साली महाड या ठिकाणी जे जाहीररित्या त्याचं दहन केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ऐतिहासिक आजचा हा 25 डिसेंबर हा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधून किंवा आईच्या जन्मदिनाच्या दिनाचं औचित्य साधून आपण धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपल्या या धर्मपेठ बुद्ध विहारामध्ये आयोजन केलं आहे. इतिहास आपण विसरला नाही पाहिजे, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये इतिहासाला फार महत्त्व आहे. बाबासाहेब असं म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास निर्माण करू शकत नाही, तो समाज इतिहास कधीही घडू शकत नाही. आणि त्यामुळे इतिहासाला सुद्धा आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आपलं जे जीवन आहे अत्यंत दुःखकारक होतं. बाबासाहेबांच्या महान आणि असीम अशा पुण्याईमुळे हे सर्व काही आपल्याला म्हणजे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना बाबासाहेबांचे अनंत उपकार आहे, असीम उपकार आहे. बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे त्या धम्माचं अनुसरण करणे, त्या धम्माचं आचरण करणे आपल्या जीवनातील एक महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्मदेशना श्रवण करता. येताना भंतेजी बोलत होते, यापूर्वी सुद्धा मला वाटतं लास्ट इयरमध्ये आपल्याकडे भिक्खू संघाच्या जाहीर धम्मदेशना झाल्या होत्या. आपलं अत्यंत जुनं असं बुद्ध विहार आहे नागपूर शहरामधील, असं भंतेजी सांगत होते. आणि त्यामुळे अनेक भिक्षूंचा सहवास, अनेक भिक्खूंच्या धम्मदेशना आपणा सर्वांना प्राप्त झालेला आहे. तर तुम्ही पुण्यवान आहात, कारण धम्मदेशना श्रवण करणे, धम्म आचरण करणे, धम्माचं अनुसरण करणे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं, कुशल कर्म असते. एक वेळचा प्रसंग बघा, एक छोटीशी धम्मदेशना मी तुम्हाला देणार आहे. श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत असताना एक परिवार, पती पत्नी आणि त्यांचं एक छोटंसं बाळ भगवंताला ते भेटण्यासाठी जातात. भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असतात आणि तिथे गेल्यानंतर ते भगवंताला वंदन करतात, पंचांग प्रणाम करतात. जसं तुम्ही भंतेजी विहारामध्ये आले की आपण वंदन करतो भंतेजींना, भगवंताला सुद्धा त्या काळामध्ये लोक वंदन करायचे, पंचांग प्रणाम करायचे. जेव्हा त्या ग्रस्ताने वंदन केलं, भगवंताने दीर्घायू हो अशा प्रकारची मैत्री भावना केली. त्या मातेने वंदन केलं, भगवंताने तिला दीर्घ आयु हो अशा प्रकारची मंगल कामना केली.
परंतु जेव्हा त्या लहान बाळाने म्हणजे 7 वर्षाच्या बाळाने जेव्हा वंदन केलं तर तेव्हा भगवंत काहीच बोलले नाही. मग साहजिक आहे, कारण त्या दोन्ही मातापित्यांच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की भगवंताने आम्हाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला, मला सुद्धा दिला, माझ्या पत्नीला सुद्धा दिला, परंतु माझ्या बाळाने जेव्हा वंदन केलं तेव्हा मात्र भगवंताने दीर्घायुष्याचा लाभ म्हणजे आशीर्वाद, मंगलमैत्रीची भावना केली नाही. तर ते विचारतात की भगवान असं का? कारण तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला, मंगलमैत्री केली, परंतु आमच्या मुलाला मात्र तुम्ही आशीर्वाद दिला नाही. भगवान याला दीर्घायुष्य नाही आहे का? किंवा हा जास्त काळापर्यंत जीवन जगणार नाही का? तर भगवंत असे म्हणतात की हो, याचं दीर्घकाळापर्यंत आयुष्य नाही आहे, याचं केवळ 7 दिवसाचं आयुष्य आहे. 7 दिवसाच्या नंतर हा मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे भगवंत त्यांना बोलत असतात. तर साहजिक आहे, आपला एकुलता एक मुलगा जर 7 दिवसानंतर मृत्यूला प्राप्त होणारा आहे असं जेव्हा माता पित्यांना समजतं तेव्हा ते दुःखी होतात, ते कष्टी होतात. त्यांना असं वाटतं की आपलं एकुलते एक बाळ 7 दिवसानंतर मृत्यूला प्राप्त होणार आहे. तर ते म्हणतात की भगवान यावरती काही उपाय नाही का, काही विलाज नाही का? तर भगवंत असे म्हणतात की हो, विलाज तर आहे, उपाय तर आहे. मग काय उपाय आहे? तर भगवंत असे म्हणतात की 7 दिवसापर्यंत आपल्या घरी भिक्खू संघाच्या द्वारा परितदेशना परित्राण पाठ आपण करा. तर 7 दिवसापर्यंत जर तो सप्तमहोत्सव केला तर कदाचित याच्या जीवनावरती असणारं जे काही संकट आहे तर ते संकट पूर्णपणे नष्ट होईल. आणि तर तयारी करतात असं म्हटलं आहे. 6 दिवसापर्यंत सतत अखंडपणे परितदेशना परित्राण पाठ, कारण महोत्सव ही जी परंपरा आहे बघा, ही बुद्ध तत्वज्ञानाची आहे. आता लोक सप्ताह वगैरे करतात बघा 7 दिवसापर्यंत अन्य धर्म बांधव, परंतु सप्तमहोत्सव ही जी परंपरा आहे तर ही परंपरा बुद्ध तत्वज्ञानाची आहे. 7 दिवसापर्यंत असंख्य उपासक उपासिका भगवंताला, भिक्खू संघाला भोजनदान देत असत, चिवरदान देत असत आणि 7 दिवसापर्यंत अखंडपणे धम्मदेशना श्रवण करत असत. तर 7 दिवसापर्यंत म्हणजे 6 दिवसापर्यंत भिक्खू संघाच्या द्वारा परितदेशना, बौद्ध साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे. 6 दिवसापर्यंत परितदेशना परित्राण पाठ केला जातो आणि 7व्या दिवशी भगवंत स्वतः तिथे येत असतात आणि दिवसभरापर्यंत, रात्रभरपर्यंत भगवंत धम्मदेशना देत असतात. तर असं म्हटलं आहे की 7 दिवसापर्यंत त्याच्यावरती असणारे जे संकट असते ते संकट पूर्णपणे नष्ट होते आणि त्याला दीर्घ आयुष्याचा लाभ होत असतो. बौद्ध साहित्यामध्ये 120 वर्षाचं त्याला नंतर आयुष्य लाभ होत असते. दीर्घ कुमार म्हणून त्याचं नाव पडत असते. तर तिथे भगवंताने कोणता उपदेश दिला? तर धम्मपदामध्ये एक गाथा नेहमी सातत्याने ती गाथा आपण ऐकत असतो. तर भगवंताने या गाथेला अनुसरून हा संदर्भ दिला. अभिवादनशीलिस्स निच्चं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयिवन्नो सुखं बलम. अभिवादनशीलिस्स, अभिवादनशील आपण असलं पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये अभिवादनशीलता असणं अत्यंत गरजेचं आहे. अभिवादन काय? जसं वंदन करतो आपण, प्रणाम करतो, पंचांग प्रणाम जेव्हा आपण करत असतो. आता बघा, भंतेजी म्हणजे आई जेव्हा वंदन करत होत्या तर तेव्हा भंतेजी काय म्हटले? 85 वर्षाच्या आई आहे, परंतु गुडघ्यावरती बसून अभिवादन करतात. साहजिकच आहे, साहजिकच आहे. कारण 85 वर्षामध्ये जे आरोग्य आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे किंवा आपल्या शरीराची सुदृढता, शरीराची जी आरोग्य संपन्नता आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ती काही सर्वांनाच प्राप्त होत नाही. कारण आरोग्याचा लाभ हा सर्वांना काही प्राप्त होत नाही. भगवंत असे म्हणतात की अभिवादनशीलता, अभिवादनशीलिस्स निच्चं वड्ढापचायिनो, वृद्धांची सेवा करणे. आपल्या जीवनामध्ये जर आपण वृद्धांची सेवा केली असेल
म्हणजे आपण अभिवादनशील असेल, आपण वृद्ध लोकांची सेवा केली असेल, आपण शील पालन केलं असेल, आपण सदाचरण युक्त जीवन जगत असेल, तर 4 गोष्टी आपल्या नेहमी वाढत असतात. कोणत्या? आयु, वन्नो, सुखं, बलम. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल, ह्या 4 गोष्टी मनुष्याला प्राप्त होत असतात. कशामुळे? अभिवादनशील असल्यामुळे, वृद्धांची सेवा केल्यामुळे, शील सदाचार आपल्या जीवनामध्ये धारण केल्यामुळे, दान पुण्य केल्यामुळे, कुशल कर्म केल्यामुळे. या सर्व प्रकारच्या कुशल कर्माच्या द्वारा आपल्याला ह्या 4 गोष्टी प्राप्त होतात. कुणाला नको नको आहे? हात वर करा बरं. कुणाला नाही पाहिजे? कुणाला पाहिजे नाही म्हटलं? पाहिजे ना सगळ्यांना. आयुष्य पाहिजे, वर्ण पाहिजे, सुख पाहिजे आणि बल पाहिजे. आपलं जे संपूर्ण जीवन जे आपण जगत असतो, ह्या 4 गोष्टी प्राप्त करण्यासाठी, ह्या 4 गोष्टी आपल्याला मिळाव्या यासाठी आपण प्रयत्न करत असतो. प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे, मी दीर्घ आयुष्य असलो पाहिजे, मला आयुष्याचा लाभ झाला पाहिजे. असं कोणाला वाटतं की माझा अकाली मृत्यू झाला पाहिजे? कुणालाही वाटत नाही. मग दीर्घ आयुष्य आपल्याला कधी प्राप्त होते? काय केल्यामुळे आपल्याला प्राप्त होते? कोणतं कर्म आपण केल्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते? बघा, भगवंताच्या काळामध्ये सर्वसाधारण मनुष्याचं आयुमान 120 वर्षाचं होतं. म्हणजे सर्वसामान्य मनुष्य 120 वर्षापर्यंत जीवन जगत असत. मग कधी कधी काही काही मनुष्य अधिक सुद्धा जगायचे, 130 वर्षापर्यंत, 140 वर्षापर्यंत, 150 वर्षापर्यंत सुद्धा काही लोक जीवन जगत असत. महाकाश्य भंतेजी 150 वर्षापर्यंत जीवन जगले होते. भंते आनंद 120 वर्षापर्यंत जीवन जगले होते. आपले भगवंत मात्र केवळ 80व्या वर्षी महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले होते. मग कधी कधी मनुष्याला दीर्घ आयुष्याचा लाभ होत असतो, कधी कधी मनुष्याला अल्प आयुष्याचा लाभ होत असतो, कधी कधी मनुष्य मध्यम वयोमानानुसार जीवन जगत असतो. तर हे आयुमान आपल्याला का प्राप्त होते? कोणत्या गोष्टीमुळे, कोणत्या कर्मामुळे आपल्याला आयुमान प्राप्त होत असते? तर भगवंताने जे शील सांगितलं आहे बघा, म्हणजे एका एका शीलाचा अर्थ जर आपण बघितला असेल, त्या शीलाचा मतीत अर्थ आपण जाणला असेल, समजून घेतला असेल, त्याचं गांभीर्य जर आपण आपल्या लक्षामध्ये घेतलं असेल, तर ह्या सर्व गोष्टी बघा आपल्याला समजून येत असतात. जसं पंचशील भगवंताने दिलं, मनुष्याला दीर्घ आयुष्य का प्राप्त होत नाही, मनुष्य अकाली मृत्यूला का प्राप्त होत असतो? तर मनुष्याने केलेलं जे अकुशल कर्म असतं, त्या अकुशल कर्माच्या द्वारा मनुष्याला दीर्घ आयुष्याचा लाभ होत नाही. मग कोणतं कर्म असते? तर पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादिया. जो मनुष्य प्राण्यांची हत्या करत असतो, प्राण्याला मारतो, प्राण्याला इजा करतो, प्राण्याला जखम करतो, तर त्या मनुष्याचं बघा त्याला आयुष्य लाभत नसतं. तो मनुष्य दीर्घायू कधीही होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तर भगवंत असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा आपण करू नये. कारण जर समजून घ्या, एखादा मनुष्य दुसऱ्या प्राण्यांची हत्या करत असेल, दुसऱ्या प्राण्याला इजा करत असेल, दुसऱ्या प्राण्याला जखम करत असेल, तर आयुष्य कसं प्राप्त होऊ शकते? कारण दुसऱ्याचं आयुष्य जर आपण कमी करत असेल, आपल्याला आयुष्य कसं काय प्राप्त होऊ शकते? आपल्याला आयुष्य प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला दीर्घ आयुष्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचा असेल, तर त्या मनुष्याने कधीही कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा केली नाही पाहिजे. कळत सुद्धा नाही केली पाहिजे आणि नकळत सुद्धा नाही केली पाहिजे, स्वतः सुद्धा नाही केली पाहिजे आणि दुसऱ्यांना तशा प्रकारचा आदेश सुद्धा नाही दिला पाहिजे. किंवा दुसरा कोणी जर प्राण्यांची हिंसा करत असेल, तर त्यामध्ये आपण सहभागी सुद्धा झालं नाही पाहिजे. कारण जो जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्राण्यांची हत्या करत असतो, तर त्या मनुष्याला बघा आयुष्याचा कधीही लाभ होत नाही. कारण भगवंत असे म्हणतात, आरोग्य परमं लाभा. जीवनामध्ये मनुष्याचा सर्वात मोठा जर लाभ कोणता असेल, तर तो म्हणजे आरोग्याचा आहे. सांगा, तुम्हाला असं वाटतं का दुसरा लाभ? भगवंताने असं नाही म्हटलं धनं परमं लाभा.
असं म्हटलं का भगवंतानी? धन हा परम लाभ आहे. हा, सौंदर्यं परमं लाभा, ऐक ना, बलं परमं लाभा, असं भगवंतानी बिलकुल नाही म्हटलं. भगवंत असे म्हणतात की आरोग्य परमं लाभा. आरोग्य हे सर्वात मोठं धन आहे. आरोग्य हे सर्वात मोठा लाभ आहे. आरोग्यासारखा लाभ या संसारामध्ये बघा मनुष्याला दुसरा कोणताच नाही आहे. तुमच्याकडे कितीही धनसंपदा असेल, तुमच्याकडे कितीही धनसंपदा असेल, परंतु आरोग्य जर आपलं चांगलं नसेल ना, बघा अनेक लोकांना म्हणजे आरोग्य संपन्नता प्राप्त होत नाही. अनेक लोकांना म्हणजे गोळ्या घ्यावं लागतात, टॅबलेट घ्यावं लागतात, म्हणजे शुगर असेल, बीपी असेल किंवा अनेक प्रकारचे आजार मनुष्याला असतात. काही काही लोकांना तर झोप सुद्धा येत नाही. ऐक ना, आपण अनेक लोक बघतो बघा, काही काही लोकांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात झोपण्यासाठी सुद्धा. म्हणजे मनुष्याला सुखाने झोप सुद्धा लागू शकत नाही. आणि काही काही लोक सहज झोपतात, काही काही लोक सहज झोपतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा सुखपूर्वक झोप येणं सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोणता मनुष्य सुखी झोपू शकतो? कोणता मनुष्य? नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतिवो धम्मं नप्पमज्जति. आणखी काय समोर? धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. धम्मचारी सुखं सेती. जो धम्मचारी आहे, धम्माचं आचरण करणारा आहे, धम्माचं अनुसरण करणारा आहे, तर तो मनुष्य बघा सुखपूर्वक झोपत असतो, सुखाने तो मनुष्य झोपत असतो. आणि त्यामुळे ही आरोग्य संपन्नता आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जे अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तुमच्या जीवनामध्ये अगदी छोटं छोटं जरी कर्म उत्पन्न होत असेल, तर ते आपण केलेल्या कर्माचा विपाक आहे, आपण केलेल्या कर्माचा परिणाम आहे. जो अल्पायू मनुष्य असेल तर त्याच्या कर्माचा विपाक असतो. जो दीर्घायुष्य मनुष्य असेल त्याचा कर्माचा विपाक असतो. शरीराची विकलांगता जर असेल तर त्याच्या कर्माचा विपाक असतो. कारण कर्माचा विपाक मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला कधीही सुटल्या जात नाही. भगवंताच्या पायाला दगड लागला होता, दगडाचा एक छोटासा भाग. कोणी मारला होता? देवदत्ताने. मला सांगा, जर भगवंत भूत भविष्य वर्तमान जाणारे असतात, मग एक छोट्याशा दगडाचा जो भाग आहे, एक छोट्याशा दगडाचा भाग भगवंताकडे येत आहे, तर भगवंत त्या छोट्याशा दगडाच्या एका भागाला रोखू शकत नव्हते का? कारण भगवंत तर भूत भविष्य वर्तमान जाणारे होते. एक छोटासा तुकडा, दगडाचा छोटासा तुकडा भगवंताच्या पायाला लागतच का? देवदत्त तर फार मोठा दगड फेकत असतो भगवंताला मारण्याच्या दृष्टीने, परंतु तो दगड दुसऱ्या दगडावरती लागतो आणि त्या दगडाचा एक छोटासा भाग भगवंताच्या पायाला येऊन लागत असतो. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, कारण जेव्हा भिक्षूंनी असा प्रश्न निर्माण केला की भगवान त्या येणाऱ्या दगडाला का रोखू शकले नाही, तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी केलेल्या कर्माचा तो परिणाम आहे, मी केलेल्या कर्माचा तो विपाक आहे. नालागिरी नावाचा हत्ती भगवंताच्या अंगावरती आला, भगवंताला रोखू शकले नसते का? परंतु भगवंत असे म्हणतात की मी केलेल्या कर्माचा तो परिणाम आहे. चिंचा नावाच्या स्त्रीने भगवंताला आरोप केला, सुंदरी नावाच्या स्त्रीने भगवंतावरती आरोप केला, तर भगवंत त्याला रोखू शकले नसते का? रोखू शकले असते. परंतु भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी केलेल्या कर्माचा तो परिणाम आहे, विपाक आहे. म्हणजे या संसारामध्ये जो जो मनुष्य जशाशा प्रकारचे कर्म करत असतो, त्या कर्माला अनुसरून त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये बघा त्याचे परिणाम, त्याचं दुःख भोगावं लागत असते. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आरोग्य संपन्नता जर प्राप्त करायची असेल, तर आपण कधीही कळत न कळत कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे. मग प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे तर मग काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे. मग केलं काय पाहिजे? काय केली पाहिजे? आपण मैत्री केली पाहिजे.
करुणा केली पाहिजे. मैत्री धम्म जर आपल्या मनामध्ये आपण धारण केला असेल, संपूर्ण प्राण्यांच्या प्रती जर मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये असेल, मग तो हिंस्र पशु असो, तो पाळीव पशु असो किंवा कोणत्याही प्रकारचा प्राणी असो, त्यांच्या प्रती सातत्याने आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. भगवंत असे म्हणतात की चुटकी वाजवण्या एवढं किंवा डोळ्याची पापणी लावण्या एवढी या क्षणामध्ये जर आपण मंगल मैत्रीची भावना केली असेल, तर असंख्य आणि असीम असं पुण्य त्या मैत्री भावनेमुळे आपल्याला प्राप्त होत असते. कारण मैत्री भावना जर आपण केली असेल तर आपल्या मनातील द्वेष भाव कमी होत असतो, आपल्या मनातील रागाची भावना कमी होत असते. कारण मैत्री भावना ही द्वेषाला कमी करत असते, मैत्री भावना ही रागाला कमी करत असते. मग मैत्री भावना कशी करावी, तर भगवंत असे म्हणतात, पहिले स्वतःला मैत्री करावी. सुरुवातीला स्वतःवरती मैत्री भावना करावी की माझं कल्याण हो, मी सुखी हो, मला दीर्घायुष्य लाभो, माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो. म्हणजे स्वतःबद्दल जर अगोदर आपण मैत्री भावना करत असेल, मग आपण आपल्या परिवाराच्या प्रती केली पाहिजे, परिवारात जे काही सदस्य आपले असतील त्यांच्या प्रती केली पाहिजे, मग शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या प्रती केली पाहिजे. मंगल मैत्रीची भावना शेजाऱ्याच्या प्रती म्हणलं की जरा अवघड वाटते. शेजाऱ्याच्या प्रती जर मैत्री भावना करायची म्हणलं तर जरा अवघड वाटते. चांगली असतील तर ठीक, ऐका, चांगली असतील तर करेल आपण, पण चांगले नसतील तर मात्र दुसऱ्यांच्या प्रती दुसऱ्यांचं मंगल हो, दुसऱ्यांचं कल्याण हो, दुसऱ्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, याच्यासाठी लय मोठं मन लागते. बघा, ऐका, दुसऱ्याचं मंगल हो म्हणण्यासाठी लय मोठं मन लागते. ही सहजासहजी होऊ शकते का? सहजासहजी ही गोष्ट होऊ शकत नाही. कारण मैत्री भावना सुद्धा सहजासहजी मनुष्य करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्या मनाची मानसिकता खूप उच्च कोटीची असावी लागते, निर्मळ असावी लागते. करू शकत नाही असं बिलकुलच नाही आहे, आपण करू शकतो ते, परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातील विकारांना नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, बघा, तोपर्यंत मैत्री भावना आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे पहिलं जर आयुष्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे. म्हणजे आयु वर्ण, वर्ण, वर्ण आपला सतेज असतो. वर्ण, वर्ण म्हणजे सौंदर्य. वर्ण म्हणजे काय? सौंदर्य. तर मनुष्याला वर्ण का प्राप्त होतो? मनुष्याला सौंदर्य का प्राप्त होते? कोणत्या कर्मामुळे, कोणत्या गोष्टीमुळे, कोणतं कर्म केल्यानंतर मनुष्याचं सौंदर्य लाभते? म्हणजे बाह्य सौंदर्य सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्याला सौंदर्य आवश्यक आहे. मग ते आंतरिक सौंदर्य, आपण जर प्रसन्न असेल, आपण जर आनंदी असेल, आपण जर सुखी असेल, तर कधी कधी बघा, मनुष्याकडे बघितल्याबरोबर असं आपण बोलतो. म्हणजे एखादा सुखाचा प्रसंग जर निर्माण झाला समजा, तर सहज मनुष्याला म्हणतो आपण की आज फार खुश दिसत आहे, आज खूप प्रसन्न दिसत आहे. काही घडली का? एखादी घटना घडली का? म्हणजे एखादा सुखद प्रसंग जर आपल्या जीवनामध्ये म्हणजे घडला असेल, तर बघा, आपली कांती ही चकाकत असते, आपलं सौंदर्य ही वाढत असते. म्हणजे आंतरिक सौंदर्य. तर बाह्य सौंदर्याचा भाग वेगळा, बाह्य सौंदर्य वेगळं आणि आंतरिक सौंदर्य वेगळं. म्हणजे आंतरिक सौंदर्याला जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुमच्याकडे शील असलं पाहिजे, तुमच्याकडे सदाचार असला पाहिजे, तुमच्याकडे नीतिमत्ता असली पाहिजे. आता बाह्य सौंदर्य वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. काया पलट केंद्र निर्माण झालेले आहेत. काया पलट केंद्र काय म्हणता तुम्ही त्याला? ब्युटी पार्लर. ते काया पालट केंद्र आहे की नाही? म्हणजे कायला पूर्णपणे पालटून टाकतात, आहे की नाही? म्हणजे जसं आहे, जर तुम्ही एकीकडे बघितलं असं आणि काया पालट केंद्रामधून आल्यानंतर जर बघितलं तर मनुष्य ओळखू सुद्धा त्यांना शकत नाही, आहे की नाही? एक काया पालट केंद्रामध्ये सौंदर्य जर असेल तर ते काय मात्र कायमस्वरूपी टिकणार नसते. काही क्षणापुरतं ते सौंदर्य असते. सौंदर्य असावं, माता विशाखासारखं सौंदर्य असावं. बघा, माता विशाखेचा वर्ण होता. साहित्यामध्ये आपण ऐकतो, आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती माता विशाखेचं संपूर्ण जीवनचरित्र बघा आपण सांगितलेलं आहे. एक भागामध्ये पूर्ण जीवनचरित्र माता विशाखेचा आहे. माता विशाखेचा वर्ण एवढा सतेज होता असं म्हटलं आहे. माता विशाखेला 20 मुलं होते, 10 मुलं आणि 10 मुली. 20 पुत्रांची माता
जेव्हा विहारामध्ये जात असे नातीपुतीसह, तर एखाद्या 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं सौंदर्य होतं. 120 वर्षाची माता विशाखा पण 16 वर्षाच्या तरुण स्त्रीसारखी दिसत होती. 120 वर्षाची माता विशाखा डोक्याचा एकही केस पांढरा झाला नव्हता. 120 वर्षाची माता विशाखा ओठातील एक दात सुद्धा पडला नव्हता. 120 वर्षाची माता विशाखा शरीरावरती कुठल्याही प्रकारच्या सुरकुत्या नव्हत्या. अत्यंत सुंदर लावण्यवती असं माता विशाखेचं सौंदर्य होतं, रूप होतं. कशामुळे? कोणत्या गोष्टीमुळे? वयाच्या 7व्या वर्षापासून 120 वर्षापर्यंत माता विशाखा उपोषणशीलाचं पालन करत होती. कंटिन्यू वयाच्या 7व्या वर्षापासून ते 120 वर्षापर्यंत एकही उपोषण असं नसते की माता विशाखेने त्याचं पालन केलं नसते. मनुष्याच्या जीवनामध्ये सहज गोष्टी प्राप्त होतात का? बिलकुल नाही आहे. त्या धम्म आचरणामध्ये जर सातत्य आपल्या जीवनामध्ये असेल तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकते. म्हणजे वर्ण जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर वर्ण आपल्या शीलामुळे, आपल्या सदाचारामुळे, आपल्या नीतिमत्तेमुळे आपल्याला बघा वर्ण प्राप्त होत असतो. सहजासहजी मनुष्याला वर्ण प्राप्त होत नाही. आयु वन्नो सुखं, सुख पाहिजे आपल्याला. प्रत्येक मनुष्याला सुख पाहिजे आहे. असा कोणता मनुष्य आहे की मी दुःखी असावं, मी कष्टी असावं, माझ्या जीवनामध्ये संकट असावे असं बिलकुल वाटत नाही. सुखी असावं असं वाटतं. प्रत्येक मनुष्याला सुखी असावं असं वाटते. आपण सहज जर कोणाला भेटलो तर काय म्हणतो आपण? बरं आहे का? सुखी आहात ना? पहिला शब्द असा होतो की ठीक, तुमचं चाललं ना? बरं चाललं ना? असं. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये बघा असंख्य दुःख आहे. पावलावरती आपल्याला दुःख आहे बघा. म्हणजे सुख नावाचा 2 अक्षरी शब्द, सुख नावाचा 2 अक्षरी शब्द मनुष्याचं आयुष्य जरी संपलं असेल तरी सुद्धा कधी कधी मनुष्याला त्या सुखाचा अनुभव बघा घेता येत नाही. एक सुख नावावर माझी कविता आहे बघा. आता ते मोबाईलमध्ये असेल, मोबाईल लावलेला आहे, नाही तो वाचून दाखवले. किंवा सुख म्हणजे काय? एक ना, सुख म्हणजे ज्या सुखाची मनुष्य इच्छा करतो, अपेक्षा करत असतो, तर ते सुख मात्र फार वेगळं आहे. आता आपण सुखाची व्याख्या काय करतो? एखाद्या भुकेल्या मनुष्याला जर अन्न मिळालं तर त्यासाठी काय आहे? ते सुख आहे. कपडे नसणाऱ्या मनुष्याला जर वस्त्र दिलं तर त्यासाठी सुख आहे. ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी जर निवारा असेल, घर असेल तर त्यासाठी ते सुख आहे. ऐक नाही, गरम होत आहे, फॅन लावला तर आपल्यासाठी थोडंसं ते सुख आहे. ऐक ना, बोलण्यासाठी त्रास होतो म्हणून माईकची व्यवस्था आहे, तर माईक आपल्यासाठी सुखाचं माध्यम आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण सुखाचं माध्यम शोधत असतो आणि त्याला सुख समजत असतो. परंतु हे जे काही भौतिक सुख आहे, या भौतिक सुखाची व्याख्या भगवंताने केली नाही. भगवंत असे म्हणतात हे भौतिक सुख काही क्षणापुरतं असते, काही वेळानंतर ते नष्ट होणार असते. परंतु जर तुम्हाला आध्यात्मिक सुख जर प्राप्त करायचं असेल, तुम्हाला कायमस्वरूपी जर तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर तुम्ही 3 गोष्टीचं आचरण केलं पाहिजे. 3 गोष्टीचं तुम्ही अनुसरण केलं पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही शील पालन केलं पाहिजे. कारण शील पालनाशिवाय बघा मनुष्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही दान पुण्य केलं पाहिजे. दान कर्माशिवाय मनुष्याला सुख प्राप्त होत नाही. तिसरी गोष्ट, तुम्ही मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे, आनापानसतीची भावना केली पाहिजे, विपश्यनीची भावना केली पाहिजे. म्हणजे जेवढे जेवढे चांगले कुशल कर्म आहे, पुण्य कर्म आहे, चांगल्या प्रकारची कर्म आहे, ती चांगल्या प्रकारची कर्म केल्यानंतर मनुष्याला सुख प्राप्त होत असते. थोड्या थोड्या सुखाचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. कारण बघा सुख हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर्वच मनुष्य सुख प्राप्त व्हावं यासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. तर धम्म आचरणाच्या द्वारा आपण सुखाला प्राप्त केलं पाहिजे. आयु वन्नो सुखं बलं, बल सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. धम्म आचरण करण्यासाठी जर बल नसेल तर मनुष्य कशा प्रकारचं कर्म करू शकेल? त्यामुळे बल सुद्धा अर्थात शक्ती सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. आध्यात्मिक शक्ती म्हणजे बाह्य जे बल आहे, म्हणजे आंतरिक शक्ती आणि शारीरिक शक्ती याच्यामध्ये फरक आहे. कारण तुमच्यामध्ये जर बल नसेल, तुमच्यामध्ये शक्ती नसेल,
म्हणजे शरीराची शक्ती सुद्धा आवश्यकच आहे, परंतु मनाची शक्ती सुद्धा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सिद्धार्थ बोधिसत्वाने 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, 6 वर्षापर्यंत उर्वेला खंडामध्ये त्याने तपश्चर्या केली. शेवटी म्हणजे अन्न कमी 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 त्याने सेवन केलं आणि शेवटी ते असं बघतात की पोटाला स्पर्श केला तर पाठीचा भाग लागतो, पाठीला स्पर्श केला तर पोटाचा भाग लागतो. एवढं त्यांचं शरीर एक कृश बनत असते. तेव्हा ते विचार करतात की माझं शरीर एवढं कृश झालेलं आहे. मन त्यांचं स्ट्रॉंग असते, मन बलवान असते. मन जरी तंदुरुस्त असेल, बलवान असेल, परंतु शरीर जर मनुष्याला साथ देत नसेल तर मनुष्य बघा धम्म आचरण करू शकत नाही. आणि त्यामुळे सिद्धार्थ बोधिसत्वाने माता सुजाताने दिलेली खीर सेवन केली. खीर सेवन केल्यानंतर ते ताजे तवाने झाले. म्हणजे शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी अत्यंत बलवान असाव्या लागतात, अत्यंत मजबूत असाव्या लागतात. बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झाला आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल, संघर्ष करावा लागत असेल, तर ही आध्यात्मिक शक्ती, ही आध्यात्मिक बल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कशामुळे प्राप्त होते तर केवळ बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण आचरण केल्यामुळे होते. भविष्यामध्ये हा बुद्धाचा संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना दिला आणि मुलंबाळ तुमचे मोठे झाले, त्यांना जेव्हा बुद्ध तत्वज्ञानाचं महत्त्व समजेल तर ते असा विचार करतील की माझे माता पिता किती पुण्यवान आहे, त्यांनी आम्हाला बुद्धाचा एवढा मोठा हा पवित्र संस्कार दिला आहे. परंतु तुम्ही जर तुमच्या मुलाबाळांना हा धम्माचा संस्कार जर नाही दिला तर तुमचे मुलंबाळ भविष्यामध्ये म्हणतील, त्यांना जेव्हा समजेल की बुद्धाचा धम्म किती महत्त्वपूर्ण आहे, पवित्र आहे, तर तुमचे माता पिता तुम्हाला दोष दिल्याशिवाय, तुमचे मुलंबाळ तुम्हाला दोष दिल्याशिवाय राहणार नाहीत, कारण एवढा पवित्र संस्कार आमच्या माता पित्याने आम्हाला दिला नाही. त्यामुळे आध्यात्मिक बल जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणं बघा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे अभिवादनशीलिस निच्चंग वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वड्ढंती आईवन्नो सुखं बलं. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ते बल जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये निर्माण करायचं असेल तर दानकर्म आपण केलं पाहिजे, शीलपालन आपण केलं पाहिजे, मंगलमैत्रीची भावना आपण केली पाहिजे, वृद्धांची सेवा आपण केली पाहिजे, आपल्या मनाला परिशुद्ध अवस्थेकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्माचं आचरण करावं, धम्माचं अनुसरण करावं, धम्माला समजून घ्यावं. अधिक माझ्या कायेला मी कशा प्रकारे परिशुद्ध करू, माझ्या वाचेला कशा प्रकारे परिशुद्ध करू, माझ्या मनाला मी कशा प्रकारचं परिशुद्ध करू, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचे चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे बघा जीवन अनमोल आहे, मनुष्याचं जीवन हे अनमोल आहे. पुन्हा पुन्हा मनुष्याला मनुष्य जन्म प्राप्त होत नाही. अनंत आणि असीम पुण्यामुळे हा मनुष्य जन्म आपल्याला लाभलेला आहे. त्या मनुष्य जन्माचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. रागाला नष्ट केलं पाहिजे, द्वेषाला नष्ट केलं पाहिजे, मोहाला, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी संपूर्ण विकाराला नष्ट करून आपल्या जीवनाची परिशुद्धता आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आईला अधिक दीर्घायुष्याचा लाभ हो. त्याने जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, त्या पुण्यकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.